गॅजेट्स आणि पेनचं पूजन केलेलं आहे. काय एकंदरीत हा लढा हा जो मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतोय. आत्तापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पाटलांचे 2 भेटी झालेल्या आहेत शासनाबरोबर. पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही. तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही. आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलं आहे. त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानातला संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता ह्यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. धनगरांचा आरक्षणासाठी आता हे तेवढा लढा नसून त्यांना त्यांची कॅटेगरी बदलून घ्यायची आहे आरक्षणामध्ये असं दिसतं आहे. तर ते त्याच्याबद्दलही शासनाने याच्यातनं तोडगा निश्चित काढला पाहिजे. अजून तोडगा निघाला आहे असं मी समजत नाही. काय खंत व्यक्त केली नाही, वस्तुस्थिती सांगितली की आता 1.5 वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्समध्ये मी तिथं गेलो नाही आहे. वाईट आहे खरं तर अनेकांना तात्काळ मिळालेली या ठिकाणी उदाहरण घरं तिथं कुठं अवेलेबल घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत, पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ 2-2 वर्ष त्यांनी रिपेअर केली असती तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते. तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे, आता लवकरच मिळेल अशी आशा आहे. आज हेगडेवार यांना एका बाजूला राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे होता, महात्मा फुलेंना कर्ज द्यायला पाहिजे होतं स्वतःहून, पण आता हेडगेवारांना भारतरत्न देण्यासंदर्भाच्या हालचाली केंद्रानं सुरू केलेल्या आहेत. कसं वाटतं? आता त्याचे नियम त्यांना शासनाला ठरवावे लागतील. शासन म्हणजे फक्त शासन नाही, पूर्ण जनतेला आणि लोकांना विश्वासात घेऊन या संबंधातले नियम ठरवावे लागतील की कोणाला भारतरत्न द्यायचे आणि कोणाला नाही. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे होते किंवा ज्याचा मृत्यू त्याच्यानंतर झाला त्यांनाच फक्त द्यायचे का मागे जाऊन सुद्धा द्यायचे हा निर्णय शासनाने घ्यावा लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.